गुजरातच्या जामनगरमध्ये बायको आणि 2 मुलांसोबत राहणारा जिग्नेश मावडिया शहरातल्या फर्निचर मार्केटवर होल्ड असलेला व्यापारी. जिग्नेश मे 2024 पासून अचानक गायब झाला. नातेवाईक आणि बाकी व्यापाऱ्यांनी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन लागत नव्हता. तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की तो ऑस्ट्रेलियाला गेलाय. तिथं त्याला चांगली नोकरी लागली आणि कामाच्या ठिकाणी मोबाईल वापरायला परवानगी नसल्यानं त्याच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही. सगळ्यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण बघता बघता 2 वर्ष झाली तरी जिग्नेश ना घरी परतला आणि ना त्याने आपल्या कुटुंबियांना, मित्रांना, बिझनेस पार्टनरला कॉल केला. त्यामुळे त्याच्या भावांना शंका आली. त्यांनी जिग्नेशच्या बायकोकडे चौकशी केली, मग पोलिसात तक्रार केली. तेव्हा त्यांना सत्य समजलं, जिग्नेश ऑस्ट्रेलियाला जाण्याचं, जिग्नेश 2 वर्ष कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नसण्याचं आणि जिग्नेशच्या बिझनेस पार्टनरच्या जुन्या ओळखीचं सत्य. हेच सत्य सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. जिग्नेश मावडियाचा वडिलोपार्जित फर्निचरचा बिझनेस होता. 6 वर्ष आधी त्याचं जामनगर मधल्याच पृथ्वी नावाच्या मुलीसोबत लग्न झालं. पृथ्वी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची. जिग्नेश, पृथ्वी आणि 2 मुलं असं चौकोनी कुटुंब. जिग्नेशचा बिझनेस जोरात चालला होता, पण तो बिझनेससाठी पार्टनर शोधत होता. अशातच त्याला निलेश भेटला. मित्र म्हणून भेटलेल्या निलेशला जिग्नेशने बिझनेस पार्टनर करून घेतलं. मग या दोघांनी लाकडाचा धंदा करायचं ठरवलं. मे 2024 मध्ये जामनगर शहराच्या बाहेर असलेल्या दरेड MIDC मध्ये एक छोटेखानी कारखाना भाड्याने घेतला. पण धंदा सुरू होण्याच्या आधीच जिग्नेश गायब झाला. तो कुठं गेलाय, का गेलाय, कधी येणार आहे, कुणालाच माहित नव्हतं. त्याची बायको पृथ्वीला कोणी विचारलं तर ती सांगायची, जिग्नेश ऑस्ट्रेलियाला गेलाय. त्याचा विजा अचानक अप्रूव्ह झाला आणि तिथं त्याला चांगल्या पगाराची नोकरी लागली. आधीपासून सेट असलेला बिझनेस, नव्यानं सुरू केलेला आणखी एक बिझनेस, हे सोडून जिग्नेश नोकरीला का लागला, असाही प्रश्न होता. त्यात पृथ्वी जिग्नेशचा मोबाईल नंबर कोणाला द्यायची नाही. ती म्हणायची, जिग्नेश काम करत असलेलं ऑफिस एकदम स्ट्रिक्ट आहे, त्याला मोबाईल वापरायला परवानगी नाही. पृथ्वी मावडिया कुटुंबियांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जायची. कुणी तिला जिग्नेश बद्दल विचारलं की हेच कारण सांगायची. पण जिग्नेशचा भाऊ अशोकच्या लक्षात एक गोष्ट आली. पृथ्वीची जिग्नेशचा बिझनेस पार्टनर निलेश सोबत जवळीक वाढली. त्याने याबद्दल पृथ्वीकडे अनेकदा चौकशी केली, पण ती अशोकचं म्हणणं उडवून लावायची. जिग्नेश ऑस्ट्रेलियामध्येच आहे असं सांगायची. बघता बघता 2 वर्ष होऊन गेली तरीही जिग्नेश परत आला नव्हता. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीच सोर्स नसल्यानं जिग्नेशचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊ शकत नव्हते. अशातच 2026च्या जुलै महिन्यात जिग्नेशच्या एका चुलत भावानं ऑस्ट्रेलिया ट्रिप प्लॅन केली. तो 26 जुलैला पृथ्वीकडे गेला आणि नंबर नाही तर नाही, जिग्नेशचा पत्ता दे, तो कुठल्या ऑफिसमध्ये काम करतो हे सांग, मी ऑस्ट्रेलियामध्ये चाललोय, त्याला भेटून येतो असं सांगितलं. पृथ्वीने पुन्हा जुनी कॅसेट सुरू केली आणि जिग्नेशच्या भावाचा संशय वाढला. त्यानं पृथ्वीला तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार देतो अशी धमकी दिली आणि या धमकीमुळे पृथ्वी घाबरली. तिने लगेच अशोकला कॉल करून घरी बोलवलं. अशोकने तिला जिग्नेश बद्दल पुन्हा एकदा विचारलं, पण यावेळी पृथ्वीने आधीची कॅसेट वाजवली नाही. ती स्पष्ट म्हणाली, जिग्नेश ऑस्ट्रेलियाला नाहीये, तो 2 वर्ष आधीच मेलाय. हे ऐकून अशोकला धक्का बसला. त्याने 26 जुलैला पोलिसात जाऊन जिग्नेश 2 वर्षांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून आणि पृथ्वीवर असलेल्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला. सगळ्यात आधी पृथ्वीलाच ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. तिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे जिग्नेशच्या खुनाचा थरारक घटनाक्रम उघड झाला. जिग्नेशचा खून केला होता निलेशने, त्याच्या बिझनेस पार्टनरने. आता हे बिझनेस पार्टनर एकमेकांना भेटले कसे, तर पृथ्वीच्या माध्यमातून. पृथ्वीने निलेश आपला मित्र आहे, त्यालाही बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे असं म्हणत जिग्नेश आणि निलेशला भेटवलं. मग जिग्नेशला बिझनेस सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. पण जिग्नेशला एक गोष्ट माहिती नव्हती, पृथ्वी आणि निलेश फक्त मित्रमैत्रीण नव्हते, त्यांचं अफेअर होतं. या दोघांच्या लग्नाआधी घरच्यांच्या दबावामुळे पृथ्वीने निलेश सोबतचे संबंध तोडून जिग्नेश सोबत लग्न केलं. त्यांचं लग्न झाल्यावर सुरुवातीचा काळ चांगला गेला, पण नंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. पृथ्वीचं म्हणणं होतं की जिग्नेश तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. त्याच्यासोबत जमत नसल्यानं पृथ्वी पुन्हा निलेशच्या संपर्कात आली आणि त्यांचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. पृथ्वी जेव्हा निलेशला भेटायची तेव्हा जिग्नेशच्या वागण्याची तक्रार करायची. तो किती त्रास देतो हे सांगायची. निलेशला हे सगळं ऐकून एक प्लॅन सुचला. त्याला पृथ्वीला कायमचं मिळवण्याचा स्कोप दिसत होता. तिच्या मनात जिग्नेश बद्दल राग होता. त्याच रागाचा फायदा घेऊन तिची मदत करण्याच्या बहाण्यानं जिग्नेशला कायमचं संपवायचं आणि उरलेलं आयुष्य तिच्यासोबत घालवायचं. हाच प्लॅन पृथ्वीलाही पटला आणि इथूनच सुरू झाला जिग्नेशच्या हत्येचा थरार.
जिग्नेश व्यवसाय वाढवण्यासाठी पार्टनर शोधत होता. त्याचवेळी पृथ्वीने निलेशची जिग्नेश सोबत ओळख करून दिली. मग दोघांनी लाकडाचा बिझनेस सुरू करण्यासाठी कारखाना भाड्याने घेतला. कारखान्याच्या चाव्या दोघांकडेही होत्या. 2 वर्षांपूर्वी निलेशने जिग्नेश नसताना कारखान्यात काही मजूर बोलवून घेतले आणि त्यांच्याकडून मशीन बसवण्याच्या नावाखाली 12 फूट खोल खड्डा खोदून घेतला. त्याच रात्री त्याने जिग्नेशला पार्टीच्या नावाखाली कारखान्यावर बोलवलं. जिग्नेश रात्री उशिरा आला. निलेशने दोघांचे ग्लास भरले. दारू प्यायला सुरुवात झाली आणि जिग्नेश बसल्या बसल्या खाली कोसळला. निलेशने जिग्नेशच्या ग्लासमध्ये आधीच सायनाइड मिक्स केलं होतं. सायनाइडने आपलं काम चोख बजावलं आणि काही सेकंदातच जिग्नेशचा तडफडून जीव गेला. ज्यानंतर निलेशने त्याचा मृतदेह आधीच खोदून ठेवलेल्या 12 फूट खड्ड्यात फेकून दिला आणि त्यावर जमेल तेवढी माती टाकली. दुसऱ्याच दिवशी निलेशने पुन्हा मजूर बोलवले. उरलेला रिकामा खड्डा भरून घेतला आणि त्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा मजबूत मुलामा बसवला. पृथ्वीने दिलेल्या माहितीनंतर पोलीस हादरले. सुरुवातीला त्यांना हा सगळा पृथ्वीचा बनाव वाटत होता, पण जेव्हा त्यांनी निलेशची वेगळी चौकशी केली तेव्हा त्यानेही हाच घटनाक्रम पुन्हा सांगितला आणि आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आता दोघांनी आपापले गुन्हे कबूल तर केले, पण अजूनही त्यांचे गुन्हे सिद्ध करणारा पुरावा पोलिसांकडे नव्हता. मग 30 जुलैला जामनगर पोलीस दरेड MIDC मधल्या त्या कारखान्यात पोहोचले. तब्बल 5 तास खोदकाम केल्यानंतर पोलिसांना मानवी सापळा सापडला. निलेशनं सांगितलेला घटनाक्रम जशाच्या तसा खरा होता. त्यामुळे हा मृतदेह जिग्नेशचाच असावा असा अंदाज वर्तवण्यात आलाय. माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. जिग्नेशच्या घरच्यांना भीती होती की तो बेपत्ता आहे, पण पृथ्वीने निलेश सोबत मिळून जिग्नेशचे असे हाल केले असतील याचा त्यांनी विचारही केला नव्हता. सध्या पृथ्वी आणि निलेश या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. हे सगळं करण्यासाठी त्यांनी अजून कोणाची मदत घेतली होती का याचाही तपास सुरू आहे. सध्या पृथ्वी आणि निलेश या दोघांसोबत निलेशला मदत करणाऱ्या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली. पण एक्स बॉयफ्रेंडशी पुन्हा ओळख झाल्यानंतर त्याला नवऱ्याचा बिझनेस पार्टनर बनवणं, त्याच्या मदतीनं नवऱ्याचा एवढ्या क्रूर पद्धतीनं खून करणं आणि त्याचा मृतदेह कधीच सापडू नये यासाठी परफेक्ट प्लॅन आखणं, हे प्लॅनिंग मिस्ट्री थ्रिलरलाही लाजवणार आहे.